नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाच्या बातमीविषयीची माहिती असणारा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्या संदर्भात 1400 कोटीची जी पुरवणी ही यादी जी आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर त्याच्या संदर्भातली जी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त हिट ठरलेली जी योजना आहे तर त्याचे महिलांच्या खात्यामध्ये 5 जे हप्ते आहेत ते ऑलरेडी आलेले आहेत, परंतु 6वा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये। आता नवीन सरकारही स्थापन झालेलं आहे, मुख्यमंत्रीही मिळालेले आहेत राज्याला। नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत आणि त्याच्यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार होऊन मंत्रिमंडळाने जे आहे तर शपथविधी सोहळाही पार पडलेला आहे आणि हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन 2 दिवस झालेले आहेत। आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे जे 6वा हप्ता आहे तर तो कधी येणार असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्र राज्याचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी जे मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आपल्या 15 डिसेंबर 2024 रोजी, तर त्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी लवकरच महिलांच्या खात्यामध्ये त्यांचा जो 6वा हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो दिला जाणार आहे असे पत्रकारांना सांगण्यात आलेलं आहे। आणि हा जो 6वा हप्ता असणार आहे तर आता आपल्याला ते पाहायला मिळणार आहे की तो 1,500चा असेल की 2100 रुपयाचा असेल, याच्यामध्ये काही निकष लावले जातील का, शासनाकडून आणखी कुठल्याही प्रकारची निकष किंवा पडताळणी वगैरे करायला सुरुवात केलेली नाहीये, परंतु अशा प्रकारची काही पडताळणी होणार आहे का, काही नवीन निकष लावले जाणार आहेत का, ज्या जिल्ह्यामध्ये काही फ्रॉड वगैरे झालं किंवा काही महिलांच्या नावाखाली काही पुरुषांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा काही निदर्शनास आलं तर तिथंच तेवढ्यापुरती पडताळणी होणार आहे असं जे महाराष्ट्राचे नवीन मंत्री आहेत महिला मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या एका पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं। परंतु आता आपल्याला ते नवीन निकष असतील का नाही ते पाहायला मिळतील। त्याच्यासोबतच येणारा हप्ता जो आहे 6वा हप्ता असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो जे 2100 म्हणजे 2100 असेल की 1500 असेल हेही आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। आता जी हिवाळी अधिवेशनामधल्या ज्या पुरवणी याद्या लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता आपण म्हणू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो नवीन हप्ता आहे तो लवकरच येणार आहे। तर तुमच्या घरामध्ये महिलांनी पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या सर्व फॅमिली मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। धन्यवाद, थँक्स फॉर द वॉचिंग।